नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलवर। पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण इन्फोसिस मध्ये जे आयटी रिक्रुटमेंट आहे त्याच्याबद्दल व्हिडिओ शेअर केलेला आहे आशा करतो तो व्हिडिओ सगळ्यांनी पाहिलेला आहे आणि ज्या कॅन्डिडेटला एक्सपिरियन्स आहे त्या रिलेटेड स्किल सेट आहेत तर ते सगळे कॅन्डिडेट इंटरव्ह्यूला येतील। हा व्हिडिओ पण खूप महत्वपूर्ण असा असणार आहे, कारण या व्हिडिओमध्ये आपण आयटी, नॉन आयटी, बँकिंग, नॉन बँकिंग, बॅक ऑफिस सगळ्या प्रकारचे जे जॉब आहेत हे याच्यामध्ये शेअर करणारच आहोत। याच्यामध्ये टीसीएस, इक्लर्स, विप्रो आहे किंवा डीबीएस बँक जे आहे तर सगळे इक्विटास स्मॉल फायनान्स बँक जे आहे तर अशा सगळ्या प्रकारचे जॉब प्रोफाईल आहे। एक्सेल मध्ये पण जी रिक्रुटमेंट आहे ती पण सांगणार आहे, म्हणजे ऍटलिस्ट एक 6 ते 7 वेगवेगळ्या कंपनीमध्ये ज्या इंडियातल्या टॉप 7-8 किंवा टॉप 10 मध्ये येतात तर अशा टॉप 10 कंपनीमधील जे पण रिक्रुटमेंट आहे, जी जॉब वॅकन्सी आहे त्याच्याबद्दल माहिती सांगणार आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। त्याच्यामध्ये आयटी पण आहे, नॉन आयटी पण आहे, बँकिंग पण आहे, मॉर्गेज आहे, बॅक ऑफिस जॉब आहे। त्याच्यामुळे तुम्हाला तुमची जे स्किल सेट आहे तुमच्या ऍज पर एज्युकेशन जिथं तुमची प्रोफाईल मॅच होत आहे त्या ठिकाणी तुम्ही इंटरव्ह्यूला येऊ शकता। व्हिडिओला आपण सुरुवात करणार आहोत। इक्लर्स पासून आपण स्टार्ट करणार आहे। तर पहिली जी कंपनी आहे ते इक्लर्स साठी आहे आणि गुड न्यूज अशी आहे की दोन्ही लोकेशनसाठी या ठिकाणी इंटरव्ह्यू असणार आहेत। दोन्ही म्हणजे पुणेमध्ये पण इंटरव्ह्यू आहेत आणि मुंबई लोकेशन या दोन्ही ठिकाणी इंटरव्ह्यू आहेत पहा। इक्लर्स मध्ये ही जी जॉब प्रोफाईल आहे कशासाठी असणार आहे, कस्टमर ऑपरेशन असणार आहे पहा, प्रोसेस असणार आहे चॅट अँड व्हॉइस। ठीक आहे, आता याच्यामध्ये डिटेल जी आलेली आहे तर पुण्यातला ऍड्रेस सगळ्यांना माहितीच आहे पहा। जो हिंजवडी फेज 2 मध्ये जो ऍड्रेस आहे तर ते पुणे लोकेशन आहे आणि मुंबईचं जे लोकेशन आहे ते कुठं आहे पहा, तर बिल्डिंग 11 सेकंड फ्लोर, थर्ड बाय लिफ्ट, रिक्रुटमेंट बे, के रहेजा माइंड स्पेस, प्लॉट नंबर 3, टीटीसी इंडस्ट्रियल एरिया, ठाणे बेलापूर रोड, ऐरोली, नवी मुंबई। तर या ठिकाणी ही ऍड्रेस आहे कंपनीचा। पुणे आणि मुंबई या दोन्ही ठिकाणी रिक्रुटमेंट आहे। आता रिक्वायरमेंट काय काय आहे किंवा कोणासाठी ही जॉब प्रोफाईल आहे, तर जे कॅन्डिडेटला द कॅन्डिडेट हॅव्हिंग 0 to 3 years ऑफ वर्क एक्सपिरियन्स, मिनिमम क्वालिफिकेशन ग्रॅज्युएट्स, excellent verbal and written communication skills, willing to do night shifts, looking for an immediate joiners। ठीक आहे, फ्रेशर आणि ज्या कॅन्डिडेटला 3 वर्ष एक्सपिरियन्स आहे। प्रोसेस काय आहे, चॅट अँड व्हॉइस प्रोसेस। पुणे आणि मुंबई अशा दोन्ही लोकेशनसाठी रिक्रुटमेंट असणार आहे। जी सेकंड कंपनी आहे किंवा जो नेक्स्ट जॉब रोल असणार आहे तो आहे पहा ई एक्सेल या कंपनीमध्ये। याच्यामध्ये ही एक्सेल जी कंपनी आहे हे डेल कशामध्ये करते पहा, इन्शुरन्स ब्रोकिंग किंवा अंडर रायटिंग जे पण आहे तर इन्शुरन्स रिलेटेड ही कंपनी आहे। बॅक ऑफिस या ठिकाणी वर्क असतं। ज्या कॅन्डिडेटला ज्यावेळेस तुम्ही इंटरव्ह्यूला येणार आहे तर तुम्हाला इन्शुरन्स रिलेटेड इन्फॉर्मेशन आहे ती घ्यायची आहे। अंडर रायटिंग काय किंवा जे आता ही प्रोसेस आहे कुठल्या प्रोसेससाठी आहे, लंडन किंवा लॉयड्स मार्केटसाठी। तर या ठिकाणी पहा जे पण युके मध्ये इन्शुरन्स कशा प्रकारे असतं, ऍक्च्युली युके मध्ये जे आहे इन्व्हेस्टमेंट बँकिंग आणि एन्युटी तर या रिलेटेड जास्त प्रोसेस असतात। लॉयड्स मार्केट काय आहे याच्याविषयी तुम्ही अजून इन्फॉर्मेशन सर्च करा, म्हणजे तुम्हाला इंटरव्ह्यूला आणखी फायदा होईल। आणि एक्सेल मध्ये पहा एवढा इंटरव्ह्यू कम्युनिकेशन जे स्किल्स आहेत ते एवढे पण चेक केले जात नाही ऍज पर जे अदर कंपनीज आहेत त्यासाठी। यासाठी तुम्हाला फक्त जे स्वतःचं सेल्फ इंट्रोडक्शन आहे तर याविषयी तुम्हाला वेल प्रॅक्टिस करायचे आहे। आणि महत्वाचं म्हणजे आता ते अगोदर जे एक्सेल म्हणजे ऍटलिस्ट जे पाठीमागचे आपण जर 6 ते 8 महिन्याचा विचार केला तर एक्सेल फक्त ओनली अँड इमिजिएट जॉईनर्स हेच प्रिफरेबल करत होते। आता कंपनीने एक वेल अँड गुड ऑप्शन दिलेला आहे की ज्या कॅन्डिडेटला ऍटलिस्ट 1 month नोटीस पिरियड आहे, 1 महिन्यापर्यंत जे कॅन्डिडेट जॉईन करू शकतात, ऑनबोर्डिंग करू शकतात असे ते कॅन्डिडेट हायर करत आहे। आता कंपनीने काय काय माहिती दिलेली आहे ते सांगतो। आणि जो इक्लर्सचा जो ड्राईव्ह असणार आहे त्याची डेट जी आहे, सगळ्यात महत्वाचं म्हणजे इन्फॉर्मेशन दिलेली आहे पुणे आणि मुंबई या दोन्ही लोकेशनसाठी इक्लर्स मध्ये इंटरव्ह्यू आहेत, पण जी डेट आहे ती असणार आहे 17 आणि 18 जूनला। आता या ठिकाणी जी इन्फॉर्मेशन दिलेली आहे एक्सेल साठी, आता त्यांनी काय काय सांगितलेले आता हे आपण समजून घेऊया। तर वेन्यू जो आहे तो असणार आहे पहा मगरपट्टा एक्सेल टावर 1 पुणे महाराष्ट्र या ठिकाणी। टाइम असणार आहे 12 to 4 PM। डेझिग्नेशन जे आहे असणार आहे ते असणार आहे एक्झिक्युटिव्ह किंवा सिनियर एक्झिक्युटिव्ह। त्याच्यामध्ये रोल काय असणार आहे, रिव्हिविंग इनकमिंग जे डॉक्युमेंट्स आहेत म्हणजे क्लेम्स, रिस्क, प्रीमियम अँड अपडेटिंग डेटा इनपुट्स इनटू क्लायंट सिस्टम्स। त्याच्यानंतर अंडरस्टँडिंग जे आहे मॅनेजमेंटची जी सिस्टम आहे
किंवा अपलोडिंग आहे किंवा जे डॉक्युमेंट रिव्ह्यू करायचे, व्हेरिफिकेशन करायचे, सबमिशन करायचं आहे, तर या रिलेटेड ही इन्फॉर्मेशन असणार आहे. पहा त्याने सांगितले प्रिफर्ड नॉलेज ऑफ लॉयर्स ऑफ लंडन मार्केट responsible to handle high volume of transaction and identify scenarios demanding escalation to supervisor or avoid financial impact and escalation. CTC असणार आहे अप टू 5 LPA and performance based incentive. ऍज पर तुमचा जो परफॉर्मन्स आहे त्यानुसार तुम्हाला इन्सेंटिव्ह पण ते देणार आहेत. आता याच्यासाठी एक्सपिरियन्स त्यांना रिक्वायर्ड आहे. कशासाठी? दिस ओपनिंग इज फॉर कॅन्डिडेट्स विथ UK, लंडन लॉयर्स मार्केट एक्सपिरियन्स, UK insurance, reinsurance experience candidate with underwriting, credit control and broking experience is preferred. किंवा त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं एंडोर्समेंट, पॉलिसी कॅन्सलेशन, रिन्युअल्स, इन्शुरन्स अंडररायटिंग. त्यासाठी जे क्वालिफिकेशन आहे तर ते ग्रॅज्युएशन आहे. पहा नोटीस पिरियड जसं मी सांगितलं 1 month और इमिजिएट जॉईनर. तर ज्या पण कॅन्डिडेटला एक्सपिरियन्स आहे हा एक्सपिरियन्स साठी ड्राईव्ह असणार आहे. पहा टोटल जे तुम्हाला 5 LPA असं पॅकेज असणार आहे. आता थर्ड नंबरला जी कंपनी आहे तर ज्याच्यामध्ये रिक्रुटमेंट आहे तर ती आहे पहा विप्रो मध्ये. आणि जसं आपण ऑलरेडी सांगितलेलंच आहे की विप्रो मध्ये आपण रेफरन्स पण प्रोव्हाइड करणार आहोत. तर जे पण कॅन्डिडेट इंटरेस्टेड असतील किंवा त्यांचं स्किल सेट मॅच होत असेल तर त्यांनी सांगा की आय एम इंटरेस्टेड अँड माय स्किल सेट इज मॅच असं म्हणून तुम्ही कमेंट करू शकता. मग त्या ठिकाणी तुम्हाला पुढची इन्फॉर्मेशन जी आहे ती मी शेअर करणार आहे. विप्रो मध्ये आता कशा रिलेटेड रिक्रुटमेंट आहे किंवा कोण कोण यासाठी एलिजिबल आहे तर हे इन्फॉर्मेशन मी आता सांगणार आहे. आणखी एक रिक्वेस्ट आहे की जर इन केस तुम्हाला दुसऱ्या रिसोर्स कडून पण कुठून तुम्हाला समजलं ते विप्रो मध्ये ओपनिंग आहेत किंवा तुम्ही स्वतः विप्रो मध्ये इंटरव्ह्यूला जाताय, म्हणजे भलेही आपण त्याविषयी चॅनलवर इन्फॉर्मेशन शेअर नाही केली पण तुम्हाला दुसऱ्या रिसोर्स कडून किंवा तुम्हाला मेल आलेला आहे आणि तुम्हाला इंटरव्ह्यूला बोलवलेलं आहे तरीही तुम्ही मला कमेंट करू शकता की मी इंटरव्ह्यूला जात आहे, मला रेफरन्स प्रोव्हाइड करा. ठीक आहे. कारण मेन इम्पॉर्टंट असं नाही की आपण चॅनलवर इन्फॉर्मेशन शेअर केली आहे आणि तरच आपण जे रेफरन्स देणारच आहोत. मोस्ट प्रायोरिटी जे असणार आहे हा तुम्हाला जॉब मिळणं किंवा नोकरी लागणं, तुम्हाला एक फायनान्शियल तुमचं जे इन्कम आहे ते स्टार्ट होणं हे महत्वाचं आहे. आता विप्रो मध्ये कशासाठी रिक्रुटमेंट आहे याच्याबद्दल आपण माहिती देऊया. EXL ची जी डेट असणार आहे पहा हे सगळ्यात महत्वाचं. आपण इन्फॉर्मेशन दिलेली आहे तर डेट जी आहे या डेटला तुम्हाला इंटरव्ह्यू यायचा आहे 17 जून टू 21 जून. तर या डेट पर्यंत हा ड्राईव्ह चालणार आहे पुणे महाराष्ट्र. EXL चे जे लोकेशन आहे या ठिकाणी तुम्हाला इंटरव्ह्यूला यायचं आहे. आता विप्रो मध्ये काय इन्फॉर्मेशन दिलेली आहे किंवा JD काय आहे तर सर्व्हिस डेस्क साठी हा रोल असणार आहे विप्रो कंपनीमध्ये. आता याच्यामध्ये काय काय सांगितलेलं आहे हे समजून घेऊया. लँग्वेज जे आहे इंग्लिश प्रोफिशियंट पाहिजे पहा तुम्हाला, मेंडेटरी आहे पहा इंग्लिश. जे तुमचं रिटर्न आणि व्हर्बल कम्युनिकेशन आहे हे गुड पाहिजे. शिफ्ट 24/7 असणार आहे. वर्क मोड जे आहे हे वर्क फ्रॉम ऑफिस राहणार आहे. तुमचं डेजिग्नेशन असणार आहे सर्व्हिस डेस्क ऍडमिनिस्ट्रेटर. जसं सांगितलं प्रोफिशियन्स इंग्लिश कसं आहे रीड राईट अँड स्पीक. त्याच्यामध्ये सर्टिफिकेशन जे आहे ते ग्रॅज्युएशन कंपल्सरी आहे पहा. आणि ज्या कॅन्डिडेटला 1 वर्ष मिनिमम एक्सपिरियन्स आहे तर अशा सर्व कॅन्डिडेट या ठिकाणी इंटरव्ह्यूला येऊ शकता. आता याच्यामध्ये त्यांनी काय काय दिलेलं आहे पहा, जी आपल्याकडे इन्फॉर्मेशन आलेली आहे 9 to 5 या प्रकारे तुमची शिफ्ट असणार आहे किंवा कंटिन्युअस कमिटमेंट टू प्रोफेशनल डेव्हलपमेंट जी पण आहे, रिसर्च, क्वेरी हँडल करणं, क्यू मॅनेजमेंटच्या आहे किंवा अदर ऍडिशनल रिस्पॉन्सिबिलिटीज ज्या आहेत, बिझनेस रिक्वायरमेंट, तर यानुसार तुम्हाला जे आहे ते वर्क करावं लागणार आहे. आता सर्व्हिस डेस्क मध्ये पहा तुम्हाला जे आहे ते तुमचे जे क्वेरी असतात किंवा तुम्हाला जे टेलिफोनवर पण कस्टमर जे आहे क्वेरी रिझॉल्व्ह करायचे आहेत ते एक्सपिरियन्स विथ युझिंग ट्रबल शूटिंग आउटलुक विदिन द नेटवर्क एन्व्हायरमेंट, परमिशन, कॅलेंडर शेअरिंग, डेलिगेशन, विंडोज लॅपटॉप अँड मॅकबुक, डेस्कटॉप, मल्टीफंक्शनल डिव्हाइसेस. ठीक आहे. मोबाईल अँड टॅबलेट जसं सांगितलं MFD आपण म्हणतो. एक्सपिरियन्स विथ युझिंग अँड ट्रबल शूटिंग मायक्रोसॉफ्ट ऑफिस विथ एम्फासिस ऑन MS वर्ड, MS एक्सेल अँड MS पॉवर पॉइंट. तर या ठिकाणी पहा हे सांगितलेले इन्फॉर्मेशन. आणि बेसिक नॉलेज, कशाचं बेसिक नॉलेज? द बेसिक नॉलेज ऑफ ऍक्टिव्ह डायरेक्टरी, मेसेजिंग, युजर प्रोफाइल ऍडमिनिस्ट्रेशन इन्क्लुडिंग रिमोट ट्रबल शूटिंग, इन्स्टॉलेशन अँड अनइन्स्टॉलेशन ऑफ ऍप्लिकेशन इज मस्ट. ठीक आहे. तर बेसिक अंडरस्टँडिंग ऑफ PC हार्डवेअर, सेटअप अँड कॉन्फिगरेशन हे सगळ्यात महत्वाचं आहे पहा. इन्स्टॉलेशन, अनइन्स्टॉलेशन आणि जे पण सेटअप कॉन्फिगरेशन आहे हे सर्व्हिस डेस्क मध्ये असणं इम्पॉर्टंट आहे. हे तुम्ही तुमच्या रिझ्यूमवर पण मेन्शन करू शकता.
शुड हॅव गुड अंडरस्टँडिंग ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर मॅनेजमेंट प्रोसेस, अंडरस्टँडिंग ऑफ ITIL फ्रेमवर्क इज नीडेड. जसं आपण पाठीमागचा इन्फोसिसचा व्हिडिओ शेअर केला त्याच्यामध्ये पण सर्व्हिस डेस्क म्हटलं तर त्या ठिकाणी तुम्हाला ITIL फ्रेमवर्क इन्स्टॉलेशन, अनइन्स्टॉलेशन आणि जे तुमचं नॉलेज आहे हे तुम्हाला रिझ्यूमवर मेन्शन करायचं आहे. कधी कधी कॅन्डिडेटला या संपूर्ण गोष्टीचं नॉलेज अवेलेबल असतं, बट कॅन्डिडेट जे आहे हे रिझ्यूमवर मेन्शन करत नाही त्यांच्या प्रोफाईलमध्ये की त्यांना एक्सपिरियन्स किंवा नॉलेज कशा रिलेटेड आहे. त्याच्यामुळे तुम्हाला हे मेन्शन करायचं आहे. तर हे सर्व्हिस डेस्कसाठी पण ज्या पण कॅन्डिडेटला ऍटलिस्ट 1 इयर एक्सपिरियन्स आहे असे कॅन्डिडेट अप्लाय करू शकता. आपला त्या ठिकाणी विप्रो मध्ये जो आहे रेफरन्स पण आहे, तुम्ही चॅनलमध्ये कमेंट मला करू शकता की आय हॅव एक्सपिरियन्स इन 1 इयर 2 इयर 3 इयर व्हॉट एव्हर यू हॅव एक्सपिरियन्स प्लीज प्रोव्हाइड मी डिटेल्स. कारण तुमचे त्या ठिकाणी प्रोफाईल क्रिएट करायचे आहे. आणि याचा जो इंटरव्ह्यू आहे विप्रोचा हा कुठल्या डेटला आहे तर तो असणार आहे 19 आणि 20 जूनला. या 2 डेट दिवशी इंटरव्ह्यू चालणार आहे. टायमिंग जो आहे हा 10 AM पासून सुरू आहे. नेक्स्ट जी कंपनी आहे तर ती TCS मध्ये रिक्रुटमेंट असणार आहे. आता त्याच्याबद्दल आपण माहिती शेअर करणार आहोत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे खूप साऱ्या कॅन्डिडेटच्या ज्या कमेंट्स होत्या की फुल स्टॅक किंवा .NET डेव्हलपर किंवा अजूर डेव्हलपर, तर यासाठी जो व्हिडिओ शेअर करा. तर ही इन्फॉर्मेशन TCS साठी आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला लोकेशन, डेट काय आहे आणि तुमचं काय काय जॉब प्रोफाईल आहे किंवा कुठले स्किल सेट असायला हवे, आता आपण त्याविषयी इन्फॉर्मेशन देणारच आहोत. TCS मध्ये आहे संपूर्ण इन्फॉर्मेशन शेअर करणार आहे. फुल स्टॅक .NET डेव्हलपर विथ अजूर अशी त्यांनी प्रोफाईल आहे मस्ट हॅव स्किल्स काय काय त्यांनी सांगितलंय तर .NET डेव्हलपमेंट, TMVC, नेट डेव्हलपमेंट, रिॲक्ट JS. ठीक आहे, जे पण डेव्हलपर आहेत आता याच्यामध्ये त्यांनी काय काय रिक्वायर्ड सांगितलेलं आहे किंवा मस्ट हॅव स्किल्स तर आपण सांगितलंच आहे. स्क्रीनवर तुम्हाला इन्फॉर्मेशन पण मिळत आहे. त्यांनी काय सांगितलंय फर्स्ट वन डेव्हलप अँड डिझाईन कोड युजिंग ASP.NET, MVC, वेब API. ते सगळ्यात महत्वाचं आहे किंवा .NET मध्ये हे कॉमन आहे, हे तुम्हाला येणारच आहे. रिझ्यूम मध्ये पण मेन्शन करा की या रिलेटेड मला नॉलेज आहे. Should be well versed in creating UI components using Angular, React, should have a deep understanding about the Angular components, API interaction, token authentication, etc. Create and manipulate database object in Oracle SQL with performance tuning of queries. तर ज्यावेळेस तुम्ही डेटाबेस नॉलेज अपडेट करता तर त्या ठिकाणी डेटाबेस नॉलेज पुढे डॅश करून तुम्ही SQL क्वेरी असं मेन्शन करू शकता. Should have knowledge of Cloud Foundry concept like staging and deploying and applications, knowledge of agile ceremonies. TCS मध्ये जर तुम्ही ऍज अ डेव्हलपर इन्फॉर्मेशन किंवा ऍज अ डेव्हलपर तुम्हाला नॉलेज हवा असेल किंवा ऍज अ डेव्हलपर तुम्ही जॉब सर्च करताय तर तुम्हाला जर अजाईल रिलेटेड नॉलेज आहे हे तुम्ही प्लीज मेन्शन करा. ऍटलिस्ट त्यांच्याकडे एक 6 ते 7 प्रोजेक्ट आहेत अजाईल वरती. आणि अजाईल तुम्हाला पण माहिती हा खूप मोठा प्रोजेक्ट आहे रिस्पॉन्सिबिलिटी तुमच्या समोरच आहे. एबिलिटी टू आन्सर टेक्निकल रिलेटेड क्वेश्चन्स, इश्यूज, टीम मेंबर अँड क्लायंट्स. प्रोव्हाइड टेक्निकल एक्सपर्टीज फॉर न्यू बिझनेस रिक्वायरमेंट्स, ऑन साइट ऑफशोर टीम इन्क्लुडिंग रिक्रुटमेंट टू बी अचीव असं त्यांनी सांगितलेलं आहे. कॉल पण त्यांचं ज्यावेळेस तुमचं मोस्ट ऑफ दी वर्क आहे तर हा तुम्हाला एक कॉल सुरू होतो कॉलच तुमचा ऍटलिस्ट 4 ते 5 तास कॉल चालतो. त्याच्यामुळे तुमचं कम्युनिकेशन पण स्ट्रॉंग होऊन जातं. त्या ठिकाणी तुम्हाला जी क्वेरी आहे, तुमचं जे नॉलेज आहे हे तुम्हाला शेअर करायचं आहे. त्या ठिकाणी तुम्हाला डे टू डे वर्किंग मध्ये जे प्रॉब्लेम्स क्रिएट आहे, तुमचं सोल्युशन काय आहे किंवा तुमच्या रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज काय आहेत, ऍज अ टीम वाईज हा पूर्ण टीम त्या कॉलमध्ये इन्व्हॉल्विंग असते आणि ज्यावेळेस तुम्हाला बोलण्याची संधी मिळते तर तुम्हाला संपूर्ण जो इन्फॉर्मेशन आहे हे तुम्हाला शेअर करायचे. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला इन्फॉर्मेशन समजली आहे की डेव्हलपरसाठी हा रोल असणार आहे आणि आता याचं इंटरव्ह्यूला कधी यायचं आहे किंवा लोकेशन काय हे सगळ्यात महत्वाचं. याचं जे लोकेशन असणार आहे हे ऑलिम्पस आहे, ऑलिम्पस मुंबई या ठिकाणी. तर वेन्यू तुमच्या समोर दिसतच असेल, TCS ऑलिम्पस सेंटर, इन्क्लेव्ह पार्क लेन, हिरानंदनी इस्टेट, घोडबंदर रोड, ठाणे वेस्ट, मुंबई, महाराष्ट्र. या ठिकाणी हा रोल असणार आहे. ही जी वॅकन्सी आहे मुंबईमध्ये आहे आणि यासाठी जी डेट आहे आणि टायमिंग असणार आहे 22 जून फ्रॉम 9:30 AM टू 5:30 PM. इन केस तुम्हाला याची पण प्रोफाईल क्रिएट करायची असेल तरी तुम्ही कमेंट करू शकता की TCS साठी प्रोफाईल क्रिएट करायची आहे. तुम्हाला प्रोफाईल क्रिएट करून दिली जाईल. तर जो फुल स्टॅक डेव्हलपर आहे यांच्यासाठी एक्सपिरियन्स किती रिक्वायर्ड आहे त्यांना तर एक 5 ते 10 वर्ष ज्या कॅन्डिडेटला एक्सपिरियन्स आहे तर असे कॅन्डिडेट या ठिकाणी एलिजिबल आहेत. टेन्युअर्ड कॅन्डिडेट साठी हे रोल असणार आहे.
सेकंड जी जॉब पोस्ट आहे ही पण TCS मध्येच आहे, अजूर नेटवर्क इंजिनियरसाठी. याच्यामध्ये त्यांनी काय काय सांगितले हे समजून घेऊया आपण. त्याच्यामध्ये त्यांनी क्लिअरली मेन्शन केले पहा रिक्वायर्ड काय केलेलं आहे. तर रिक्वायर्ड त्यांनी सांगितले अजूर क्लाउड नेटवर्किंग, शुड हॅव एक्सपर्टीज अजूर नेटवर्किंग, अंडरस्टँडिंग ऑन विनेट, पियरिंग, अजूर लोड बॅलन्सर, ऍप्लिकेशन गेटवे, VPN, एक्सप्रेस रूट टेबल जे आहे रूट टेबल. ठीक आहे, तर या रिलेटेड इन्फॉर्मेशन किंवा नॉलेज असणं रिक्वायर्ड आहे. मस्ट हॅव स्किल्स म्हणजे काय सांगितले त्यांनी, अजूर फायरवॉल, अजूर AD, अजूर क्लाउड अँड नेटवर्किंग. आता फेस टू फेस इंटरव्ह्यू असणार आहे पहा. याचं पण जे लोकेशन आहे तर ते मुंबई आहे, 22 जून, डेट सेम असणार आहे पहा. आणि याच्यामध्ये जे रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज काय काय आहे हे तुम्हाला स्क्रीनवर मिळतच असतील पहा. ठीक आहे, याच्यामध्ये जसं त्यांनी सांगितलंय पहा, शुड हॅव एक्सपर्टीज अजूर नेटवर्किंग, अंडरस्टँडिंग ऑन विनेट, ठीक आहे, विनेट पियरिंग, अजूर लोड बॅलन्सर, ऍप्लिकेशन गेटवे. ठीक आहे, जी पण स्क्रीनवर तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळतच आहे पहा. जसं पहा, गुड अंडरस्टँडिंग ऑन अजूर सर्व्हिसेस एज अजूर AD, VM स्टोरेज, अजूर SQL, बॅकअप, मॉनिटर, लॉग एनालिटिकल्स, की मॅनेजमेंट जे पण आहे पहा. तर रिस्पॉन्सिबिलिटीज काय काय सांगितले त्यांनी हे समजून घेऊया. तर ability to understand and articulate the different functions with Azure and design appropriate solutions, ability to identify and get the requirements to define a network solution to be built and operated on Azure, perform high level and low level design for the Azure platform, ability to build network from basics with required network resources with standards, should have knowledge on hub and spoke design. ठीक आहे, तर या रिलेटेड आहे पहा, स्क्रीनवर तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळत आहे. तर ही पण जे लोकेशन आहे याचं पण अजूर नेटवर्क इंजिनिअरिंग आणि डेव्हलपरसाठी फुल स्टॅक जे डेटा डेव्हलपर आहे किंवा .NET डेव्हलपर आहे तर याचं जे लोकेशन आहे मुंबई आहे पहा. आणि डेट जे आहे सेम आहे 22 जूनला. ठीक आहे, 9:30 टू जे पुढं टायमिंग चालणार आहे इंटरव्ह्यूचा. तर तुम्हाला या रिलेटेड एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही या ठिकाणी इंटरव्ह्यूला येऊ शकता पहा. दोन्ही प्रोफाईलसाठी ऍटलिस्ट मिनिमम 5 to 10 years एक्सपिरियन्स रिक्वायर्ड आहे. जर तुम्हाला एक्सपिरियन्स असेल, प्रोफाईल क्रिएट करायचे असेल तर तुम्ही मला कमेंट करू शकता की TCS साठी प्रोफाईल क्रिएट करायचं आहे. नेक्स्ट जो जॉब आहे पहा, तर हा आहे पहा इक्विटास स्मॉल फायनान्स बँक. याच्यामध्ये त्यांनी काय सांगितले, वी आर हायरिंग टेलिकॉलर एक्झिक्युटिव्ह फॉर खराडी लोकेशन. खराडी, पुणे, महाराष्ट्र हे लोकेशन आहे पहा. याच्यामध्ये त्यांनी बेनिफिट्स काय काय दिले, तर ऑन रोल जॉब आहे, फॅमिली हेल्थ इन्शुरन्स, अट्रॅक्टिव्ह इन्सेंटिव्ह, होम लोन अँड अदर लाईफ सायकल लोन ऍट स्पेशल रेट्स. तर या ठिकाणी पहा, तुम्हाला जर तुम्ही जॉईन केलं तर तुम्हाला काय काय बेनिफिट आहे, हेल्थ इन्शुरन्स आहे आणि ऑन रोल जॉब आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ऑन रोल जॉब आहे, इन्सेंटिव्ह पण मिळणार आहे जर तुम्ही टार्गेट मीट केलं तर. आणि तुम्हाला जर स्वतः तुम्ही होम लोन केलं तर तुम्हाला जे पण आहे पहा, होम लोन हे स्पेशल रेट्स मध्ये एम्प्लॉयसाठी जे असणार आहे तर याचं बेनिफिट तुम्हाला मिळणार आहे. लँग्वेज कुठल्या कुठल्या यायला हवेत तर यासाठी आहे पहा, मराठी, हिंदी, पंजाबी आणि गुजराती. लोकेशन कुठं आहे आणि डेट काय आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे. आणि तुम्हाला कॉन्टॅक्ट पर्सन कोण आहे, तर दिनेश कदम आणि सृष्टी यादव हे 2 कॉन्टॅक्ट पर्सन आहे पहा. इंटरव्ह्यूचा जो वेन्यू आहे तर हा असणार आहे पहा, ट्रिबो ट्रेन, खराडी रेसिडेन्सी नियर इओन IT पार्क, शॉप नंबर 1, नगर रोड, आपले घर सोसायटी, खराडी, पुणे, महाराष्ट्र. या ठिकाणी आहे पहा, फ्रॉम 10 AM to 5 PM 5 वाजेपर्यंत इंटरव्ह्यू चालणार आहे. आणि याची जी डेट आहे, ओके, जी डेट जायची आहे तुम्हाला इंटरव्ह्यूला, तर डेट असणार आहे पहा 18 जून. या ठिकाणी तुम्हाला इंटरव्ह्यूला यायचं आहे. मिनिमम याच्यासाठी पहा 1 year एक्सपिरियन्स रिक्वायर्ड आहे. ठीक आहे, इक्विटास स्मॉल फायनान्स बँक जी आहे याच्यामध्ये ही रिक्रुटमेंट आहे पहा. हे लास्ट पोस्ट असणार आहे पहा. याच्यामध्ये DCB बँकेमध्ये रिक्रुटमेंट आहे. तर कशासाठी आहे किंवा रिक्रुटमेंट काय असणार आहे, लोकेशन काय आहे आणि डेट काय आहे आणि स्किल सेट काय असायला हवे यासाठी आता आपण संपूर्ण इन्फॉर्मेशन शेअर करणार आहोत. DCB बँक याच्यामध्ये रिक्रुटमेंट आहे. याच्यामध्ये रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज काय आहेत, तर साऊंड फायनान्शियल नॉलेज, शुड हॅव मॉर्गेज प्रोडक्ट नॉलेज असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर मॉर्गेज आणि जे पण होम लोन आहे किंवा लोन अगेन्स्ट प्रॉपर्टी आहे याच्यासाठी त्यांना नॉलेज हवा आहे पहा. मस्ट हॅव स्किल्स मध्ये जजेस त्यांनी दिलेले हाऊसिंग लोन, DSA चॅनल ॲक्विजायशन, ठीक आहे, तर होम लोन्स किंवा रिलेशनशिप मॅनेजमेंट आणि फील्ड सेल्स याच्यासाठी वर्क असणार आहे पहा. त्यांनी काय दिलंय रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज मध्ये, तर कॅन्डिडेट शुड हॅव प्रायर एक्सपिरियन्स इन होम लोन ऑर मॉर्गेज, शुड हॅव द नॉलेज ऑफ मॉर्गेज ऑर होम लोन प्रोडक्ट्स, शुड हॅव information of product offering the mortgage market, should have no eligibility structure for the self employed customers. तर यासाठी ज्या पण कॅन्डिडेटला
एक 2 to 5 इयर्स एक्सपिरियन्स आहे मॉर्गेज किंवा होम लोन सेल्स मध्ये. तर असे सगळे कॅन्डिडेट यासाठी इलिजिबल आहेत. याचा जो ड्राईव्ह असणार आहे हा असणार आहे पहा 18 जून आणि 19 जून 10 AM to 4:30 PM. राज कुशवाहा HR आहेत, यांच्याशी तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे. तर लोकेशन जे आहेत ते आहे पहा DCB बँक लिमिटेड 3rd फ्लोर, सेलो प्लॅटिना अबो FC रोड, पुणे महाराष्ट्र. FC रोडला हेच लोकेशन असणार आहे, पुणे महाराष्ट्र या ठिकाणी. DCB बँक ही एक रेप्युटेड बँक आहे पहा, त्या ठिकाणी हे इंटरव्ह्यू आहे पहा. ज्या कॅन्डिडेटला पहा मॉर्गेज किंवा होम लोन मध्ये एक्सपिरियन्स आहे असे कॅन्डिडेट बँकेमध्ये इंटरव्ह्यूला येऊ शकता. डेट तुमच्या लक्षात आले असेल, लोकेशन पण लक्षात आलंच असेल. सगळे जे कंपनीची आपण जी इन्फॉर्मेशन दिली आहे त्याचं लोकेशन, डेट आणि टायमिंग हे समजून घ्या. स्किल सेट तुमचे मॅच होत असेल तर त्या ठिकाणी तुम्ही इंटरव्ह्यूला येऊ शकता. आपण सगळ्याच गोष्टी या व्हिडिओमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे. तरी तुमचे काही क्वेरीज असतील किंवा कन्सर्न्स असतील तर ते तुम्ही कमेंटमध्ये मला विचारू शकता. ज्या कॅन्डिडेटची प्रोफाईल TCS साठी क्रिएट करायची आहे त्यांनी कमेंट केली तरी चालेल, किंवा जे विप्रो मध्ये इंटरव्ह्यूला जाणार आहे तर त्यांनी मला नक्की कमेंट करा, कारण त्या ठिकाणी जसं आपण सांगितले आपण रेफरन्स प्रोव्हाइड करणार आहोत आणि त्यांची पण प्रोफाईल क्रिएट करायची आहे. तर आशा करतो की हा व्हिडिओ पण पाहून तुम्हाला नक्कीच फायदा होईल, किंवा इन्फॉर्मेशन जर तुम्हाला आवडली तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच प्रकारच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.